नवऱ्या मुलाला बोलवा. शीतल मामा तुम्ही व्हा पुढं, आम्ही आलोच. बर त्यांना घे. शीतल ए राहुल्या, काय रे, काय झालं? अहो आप्पा, अहो शीतल संग मला बोलायचंय. अरे सुपारी फुटून दे मग बोल. अहो सुपारी फुटले कस, तोपर्यंत सगळं गुळ होईल अहो आप्पा. नाही होत. नाही, मला आता बोलायला पाहिजे. एवढं काय बोलायचं रे? मागासपासून सारखं चाललंय बोलायचंय बोलायचंय. अहो लय महत्वाचं आहे म्हणून तर म्हणतोय आप्पा मी. काय महत्वाचंय मला सांग. ते तुम्हाला नाही ना सांगू शकत, ते लय सिक्रेट आहे. मग तुझं सिक्रेट आहे ना, ते नंतर सांग. उगाच कार्यक्रम खोळंबलाय, एवढी माणसं जमलेत त्यांचं बघायचं सोडून ती काय गप्पा मारायची वेळ आहे का? नाही 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 नाही, अहो गप्पा नाही काय, अहो खरंच लय महत्वाचं बोलायचं आहे आप्पा. हाय का आता? मला माहितीये राहुल्याला काय महत्वाचं बोलायचंय. फौजी आलेत तेच सांगायचं असेल. राहुल्या ग बस, नाहीतर कानाखालती वाजीन. अरे तुला काय बोलायचं ते नंतर बोल की. आप्पा तू त्याच्याकडे लक्ष देऊ नको. नाही, मला आत्ताच्या आत्ता बोलायचंय. राहुल्या माझ्या डोक्याची आठी सरकवू नका. अहो बापू, तुम्हाला नाही कळणार ती. काय लय शाना झालायस बाय. काय झालं रे? आत्ताच शितलीशी बोलायचं म्हणून हटवून बसलाय. अरे मग बोलू दे की त्याला. तुम्ही बी पण ना बोल राहुल्या. हा शीतल अर्जंट फोन आहे. नंतर बोलतो. आताच आहे. हॅलो अरे रेंज नाही तर रेंज मध्ये जा की. हॅलो हॅलो, हा हॅलो. अरे आज्या, हॅलो 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 हॅलो. हा, अरे भैया संग हात सुपारी आहे. ना तुम्ही काय राहण्याच्या नादी लागलाय. आपण कार्यक्रम सुरू करूया. करा सुरुवात. मुलीची ओटी भरून घ्या. हॅलो आजा, हॅलो. थांब, माझ्या मोबाईल वरून फोन करतो तुला. थांब. उचल. हॅलो. हा राजा, हॅलो. इकडं काहीतरी गडबड चालू आहे का. शीतल अशी लग्नाला तयारच नाही होणार. मोठं प्लॅनिंग चाललंय काहीतरी राजा.
अल्लाह अल्लाह, पेड़ तो इधर ही रखे थे, किधर गए? अरे तुझं मामा मामी पुढवून करतात सगळं आणि जैडी बी आहे. मला काय कळणं झालेलं का आज्या? खरं सांग, तू कुठं आहेस? नवऱ्या मुलाला बोलवा. या की या. हॅलो. 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 हा हॅलो. आज्या. नाना, मानपानाचा कार्यक्रम करा. आप्पा. शीतल, मम्मीनं काही सांगितलं लक्षात आहे ना? नवऱ्या मुलाकडे असं मानवर करून नाही बघायचं. फोडायची का सुपारी? सुपारी फोडायची का? हा.
ह्यो ह्यो इथं काय करतोय? शितले आधी सांगा, ह्यो इथं काय करतोय? शितले अगं असं का बोलतेस? काय बोलतीस म्हणजे? ह्यो इथं कसं काय? तुम्ही माझं लग्न ह्याच्या संग ठरवताय? नाही नाही, मलाही लग्न मान्य नाही. नाना काय चाललंय? शीतल, अगं काय बोलतेस ही? नाना, तुम्ही फसवलंय मला. शीतलच्या डोक्यात परिणाम झाला की काय? शीतलची सुपारी फुटत शीतल नीट होती आणि अचानक काय आलं तिला? नाना, तुम्ही असं कराल असं वाटलं नव्हतं मला. असं कशाला केलं? अगं काय केलं आम्ही? जे काय करायचं ते तुला विचारूनच केलं की. काय काय विचारलं? कधी विचारलं? कुणी एका शब्दाने तरी सांगितलं का मला की माझं लग्न याच्या संग ठरतंय ते? शितले ग काय बोलतेस? अगं जयश्री बोलली होती की तुझ्याशी. केव्हा बोलली? जयश्री, अगं शीतल, मी बोलले होते की तुझ्या संग गावातलाच पोरगा आहे, चांगला पोरगा आहे म्हणून. आणि तेव्हा तर तू म्हणाली होतीस पसंत आहे म्हणून. आता जर घरच्यांनी विचारलं की मुलगा पसंत आहे का म्हणून, तर काय सांगशील? मी भय म्हणणार. काय म्हणली होतीस ना? अगं मला वाटलं होता. काय वाटलं? तू बोलली होतीस ना बाळा. अगं मग असं काय करतेस? नाना, तुम्ही सगळ्यांनी मिळून फसवलंय मला. मला वाटलं नव्हतं तुम्ही सगळे माझ्या संग असं वागाल. मला नाही करायचं ह्याच्या संग लग्न.
नाना अरे काय चाललंय सगळं? आमचा अपमान करायला इथं बोलवलंय का? माफ करा. शीतल लग्नाला तयार नव्हती तर हा घाट घातला कशाला? आमचा अपमान करायला? अहो तसं नाही, तिला सगळं सांगितलं होतं, पण खरंच आम्हाला माफ करा. हर्षवर्धन जी आई साहेब. चला. नाना, मी आणि माझ्या पुरीनं हिचं लगीन हो म्हणून एवढं केलं आणि त्याच्या बदल्यात समोर माझ्या पुरीला खोटं पडून काय मिळालं? एवढं ह्यांच्यासाठी करा आणि मग स्वतःची चाबरू काढून घ्या. पुष्पे, समजा गावासमोर तुमच्या पुरीनं माझ्या पुरीला खोटं पाडलंय. अहो, चार चौघात कसं बोलावं, कसं वागावं एवढं तरी संस्कार करायचं की. जी पोरगी चार चौघात आई बापाला तोंडावर पाडत असेल ती काय कुणा संग संसार करतेय? जयडे, चल ग. अहो नाना, आओ चला. सौऱ्या, ध्रुवाला घेऊन पलीकडच्या खोलीत जा.